रामसर साइट्स किंवा रामसर करार म्हणजे काय? 1971 मध्ये इराणमधील रामसर शहरामध्ये हा करार करण्यात आला होता, ज्याच्या अंतर्गत जगभरातील महत्त्वाच्या जलक्षेत्रांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे संरक्षण दिले जाते। याच्या अंतर्गत भारताने 1981 मध्ये चिल्का लेक आणि केवलादेव हे या लिस्टमध्ये ॲड करण्यात आले होते। तर वेटलँड्स म्हणजे काय? वेटलँड्स हे मार्शी, वॉटरी, साल्टी किंवा फ्रेश, आर्टिफिशियल किंवा सागरी क्षेत्रातील ओहोटीच्या क्षेत्रामधला 6 मीटरपेक्षा कमी मध्ये हे असू शकतात। वेटलँड्स हे कार्बन सिंक, फ्लड कंट्रोल, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किंवा मायग्रेटरी बर्डसाठी अशा विविध प्रकारच्या वन्यजीवांसाठी ते आश्रयस्थान मानले जाते। भारतातलं गोगाबिल तलाव हे बिहारमधील कटारी जिल्ह्यामध्ये गंगा आणि महानंदा नदीच्या मध्ये स्थित आहे। तसाच तो बिहारचा पहिला कम्युनिटी रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। गोगाबिल तलाव हा एक ऑक्सबो लेक असून तो पावसाळ्यामध्ये गंगा आणि महानंदा नदीशी जोडला जातो। गोगाबिल तलाव हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक आश्रयस्थान म्हणून आहे। तसाच तो जैवविविधतेसाठी एक महत्त्वाचं केंद्रस्थान म्हणून सुद्धा बघितलं जातं। रामसर साइट्स मध्ये भारताचा आता जगभरामध्ये 3रा क्रमांक लागतो। तर पहिल्या 2 क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे मेक्सिको।